कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये अनुदान जाहीर करा, निर्यात शुल्क रद्द करा, कांद्याला किमान 4,500 रुपये हमी भाव जाहीर करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड इथं सोमवारी आंदोलन करण्यात आलं। सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे कांद्याला भाव मिळत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांना खर्च सुद्धा निघणं कठीण झालंय। यासाठी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत असून या कांद्याला सरकारनं 3,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावं आणि 4,500 रुपये हमी भाव द्यावा। याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव बंद पाडून जोरदार सरकारविरोधात घोषणा दिल्या। तसंच सरकारच्या विरोधात बोंबाबोंब मारून सरकारचा निषेध करण्यात आला। कांद्याला किमान 3,000 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे। कांद्याला किमान 3,000 अनुदान मिळालाच पाहिजे। कांद्याला किमान 4,500 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे। अरे कांदा आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा। अरे कांदा आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा। कांद्याला किमान 3,000 रुपये अनुदान मिळालाच पाहिजे। काय आज आंदोलन केलं, काय मागणी आहे? सध्या कांद्याला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 400-500 रुपयापासून जुना कांदा असेल, वाळलेला कांदा असेल त्याला 800-900 रुपयाचा दर चालू आहे। सरासरी काढला तर 600-700 रुपयाच्या वर कांद्याचा भाव जात नाही। खरं तर आज कांद्याचा उत्पादन खर्च जर काढला तर प्रति एकर 70,000 ते 80,000पेक्षा जास्त खर्च या ठिकाणी येतोय। म्हणजे आणि एका एकरात कांद्याचं उत्पादन काढलं तर 40 ते 45 क्विंटलच्या पुढे जात नाही। म्हणजे प्रति क्विंटलचा खर्च काढला तर हा 2022च्या पुढे गेलेला आहे। आणि आज आजच्या परिस्थितीमध्ये कांद्याचा लिलाव फक्त 500-600 रुपयांनी म्हणजे प्रति क्विंटल शेतकऱ्याचं 1,500 ते 2,000 रुपयांनी नुकसान या ठिकाणी व्हायला चालू आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आज मागणी करतोय, कांद्याला किमान 4,500चा भाव द्या आणि जो मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये कवडी मोलदारांनी जो कांदा विकला गेला आहे त्या कांद्याला किमान 3,000 रुपयाचं अनुदान शासनाने जाहीर करावं। शासनाचे चुकीचे धोरण आहे, निर्यात धोरण असेल, शासनाने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। कारण आमच्या लहानपणापासून जर कांद्याचा विचार केला तर लहानपणी 90-95 साली जर विचार केला तर कांद्याला 400-500 रुपयाचा दर त्यावेळेस मिळत होता। आज 30-35 वर्षांनी सुद्धा कांद्याचा दर हा त्यापेक्षा वाढलेला नाही। महागाईचा विचार केला तर अनेक पटीने महागाई वाढलेली आहे, कांद्याचा दर मात्र वाढत नाही। आज रासायनिक खताच्या किमती वाढलेत, मजुरी महागली, कांद्याचे बियाणे महागलेत, कांद्याच्या रोग येतोय, कांद्याच्यावर फवारणी करायची म्हणजे त्याच्या किमती महागलेल्या आहेत, रोजगार महागलाय, बारदाना महागलाय, वाहतूक महागलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचा आज या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे। 3 महिन्यामध्ये लाखभर रुपये खर्च करायचा आणि या ठिकाणी येऊन 10,000 रुपयाची पट्टी हातात मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय, तात्काळ जास्त शासनाने विचार करावा आणि आमच्या शेतकऱ्याला किमान 3,000 रुपये अनुदान जाहीर करावे आणि कांद्याला किमान 4,500 रुपयाचा दर या ठिकाणी जाहीर करावा ही मागणी घेऊन आलेलो आहे। आज आम्ही या ठिकाणी कांदा लिलाव बंद केलेले आहेत आणि हीच परिस्थिती संपूर्ण राज्यभरात आहेत। मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, आज आपण कृषी मूल्य आयोग नेमला आहे, त्या कृषी मूल्य आयोगाचं काम काय आहे, कृषी मूल्य आयोगाने किंवा आपल्या कृषी विद्यापीठाने आज कांद्याला उत्पादन खर्च किती येतो याचं सविस्तर मागणी करायला पाहिजे होती। आज जे पाशा पटेल पूर्वी आमच्यासोबत फिरत होते, संघटनेसोबत फिरत होते, ते कांद्याचं उत्पादन खर्च 90-95 साली सांगत होते 2,000 रुपये उत्पादन खर्च आहे, 100 रुपये किलोनी कांदा विकला गेला पाहिजे। आज ते पाशा पटेल कृषी मूल्य आयोगात जाऊन गपचूप बसलेले आहेत, का शांत बसलेत? माझं मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, आपण किमान 3,000 रुपये अनुदान जाहीर करावं। सध्या अधिवेशन चालू, यात निर्णय घ्या, अन्यथा आम्ही यापेक्षा तीव्र लढा करू, रस्त्यावर उतरून आणि तीव्र आंदोलन करू। आता उत्पादन जे झाले शेतकऱ्यांचं आणि व्यापाराचं याच्याबद्दल तुम्ही त्यांना बोललात का? हो, आम्ही याच्या शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांकडून पूर्ण जाणून घेतलं। शेतकऱ्यांची उत्पादन खर्च झाले, शेतकऱ्याची मानसिकता आज आम्ही कांदा नाशवंत आहे, घरात ठेवू शकत नाही म्हणून कांदा मार्केटला आणण्याची आमच्यावर पाळी आलेली आहे। शेतकऱ्यांची भूमिका आहे। आज व्यापारी म्हणतात आमच्या हातात नाही, तिथले आडती म्हणतात आम्ही काही करू शकत नाही, समोरचे व्यापारी आहेत। परंतु जे व्यापारी असतील, त्या आडते असतील, त्यांना मी विनंती करतोय, तुम्ही जर शेतकरी जगला, कांदा उत्पादक जगला तर तुमचा व्यापार चालणार आहे, तुमच्या आडत टिकणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं आणि शासनाच्या धोरणाच्यावर आम्ही म्हणतोय, शासनाचं निर्यात धोरण असेल, कांद्याच्या ह्याच्यावरचं धोरण असेल, फक्त कांद्याचा दर महागला की तुम्हाला महागाई वाढते, कांदा उत्पादन फक्त खर्च का झाला की तुमचं हित येते। त्याच्यामुळे आम्ही सर्व व्यापाऱ्यांना शासनाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावे अशी विनंती करतोय।